तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील इंग्रजी वर्णमाला भाग 2 पाहणार आहोत। स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये इंग्रजी वर्णमाला या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात व याआधीच्या वर्षी एक्झाममध्ये येऊन गेलेले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, दिलेल्या अक्षरमालेतील आय आणि व्ही या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? तर आपल्याला एक अक्षरमाला दिलेली असते जे की ए पासून वाय पर्यंत असणार आहे। म्हणजे या अक्षरमालेमध्ये 25 अक्षरांचा समावेश असणार आहे। त्या अक्षरांना आपण 1 2 3 अशा प्रकारे 1 ते 25 पर्यंत क्रमांक दिलेले आहेत, जे की आपण डावीकडून उजवीकडे म्हणजे ए पासून वाय पर्यंत दिलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आय आणि व्ही या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? तर अशा प्रकारचा प्रश्न मग आपल्याला कोणतेही 2 अक्षर दिले आणि त्या दरम्यान असणाऱ्या अक्षरांची संख्या विचारली तर त्यासाठी आपण एक सूत्र वापरणार आहोत। त्या सूत्राच्या आधारे आपल्याला उत्तर मिळणार आहे। तर आय आणि व्ही या अक्षरांचे क्रमांक पाहू आता। आयचा या ठिकाणी 9वा क्रमांक आहे, 9व्या क्रमांकाला आय आहे आणि व्ही 22व्या क्रमांकाला आहे। तर या ठिकाणी आपण 22 जो की व्हीचा क्रमांक आहे वजा 9 जो की आयचा क्रमांक आहे आणि या दोघांची वजाबाकी झाल्यानंतर वजा 1 करणार आहोत। म्हणजे या सूत्राने आपल्याला त्या 2 अक्षरांच्या दरम्यान असणाऱ्या अक्षरांची संख्या मिळणार आहे। 22 वजा 9 बरोबर 13 वजा 1 बरोबर 12। आपलं उत्तर आलं 12। या ठिकाणी आपल्याला कोणतेही 2 अक्षर दिले आणि त्या दरम्यान असणाऱ्या अक्षरांची संख्या विचारली तर त्या 2 अक्षरांचे क्रमांक त्यांची वजाबाकी करायची आणि वजा 1 करायचं। म्हणजे 13 वजा 1 12। म्हणजे आय आणि व्ही या अक्षरांच्या दरम्यान 12 अक्षरे असणार आहेत। आता आपण चेक देखील करू शकतो। आय आणि व्ही, आय आणि व्ही या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अक्षर आहेत। यानंतर पाहू प्रश्न दुसरा। प्रश्न दुसरा, दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? यासाठी आपण अक्षरमाला पाहूया। अक्षरमालेमध्ये 25 अक्षर आहेत। अक्षरमालेच्या मध्यभागी यम हे लेटर आहे जे की 13 नंबरला आहे। तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे अक्षरमालेच्या मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? तर या ठिकाणी अक्षराचा असा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे मोजताना आपण यमला मोजायचं नाही। यमच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला, यमकडून वायकडे जाताना म्हणजे उजवी बाजू आहे। यमच्या उजवीकडे असणारं 10वं अक्षर म्हणजे मोजायला एन पासून सुरुवात करायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे 10 नंबरला डब्ल्यू हे अक्षर असणार आहे। आपलं उत्तर येईल डब्ल्यू। प्रश्न तिसरा, जी आणि पी या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? तर या ठिकाणी आपण अक्षरांना नंबर्स दिलेले आहेत जे की आपण डाव्या बाजूने दिलेले आहेत। तर या ठिकाणी जी आणि पी या अक्षरांचा क्रमांक कोणता आहे? जीचा क्रमांक आहे 7 आणि पीचा क्रमांक आहे 16। तर या ठिकाणी क्रमांकाची बेरीज करायची आहे। 7 अधिक 16 बरोबर 23। तर हा क्रमांक कोणत्या अक्षराचा आहे? 23 क्रमांक हा डब्ल्यू या अक्षराचा आहे। म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? डब्ल्यू हे आपलं उत्तर येणार आहे। प्रश्न चौथा, वरील अक्षरमालेतील उजवीकडून 25वे 12वे 22वे 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील पहिले अक्षर सांगा। तर आपल्याला अक्षरमालेमधील 25वे अक्षर जे की उजवीकडून आपल्याला शोधायचं आहे। तर या ठिकाणी आपण अक्षरांना नंबर्स दिलेले आहेत जे की आपण ए पासून वाय पर्यंत दिलेले आहेत। म्हणजे डावीकडून उजवीकडे नंबर्स आपण दिलेले आहेत। तर आता आपल्याला परत उजवीकडून डावीकडे नंबर्स देत बसण्याची गरज नाही, कारण या ठिकाणी आपण वायला पहिला क्रमांक देणार आहेत। म्हणजे वायला पहिला क्रमांक येत असेल तर एला शेवटचा क्रमांक म्हणजे एला 25वा क्रमांक मिळणार आहे। म्हणून उजवीकडून 25वा अक्षर कोणता असणार आहे? ए हे असणार आहे। तर या ठिकाणी 25वा अक्षर आपण लिहून घेऊ ए।
यानंतर 12वे, उजवीकडून 12वे अक्षर. वाय पासून मोजायला सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12वं अक्षर आलं यन, किंवा आपण असंही मोजू शकतो. 5 5चे आपण गट केलेले आहेत. 5 आणि 5 10, 11 आणि 12, म्हणजे आपलं लवकर मोजून होईल. 12 नंबरला यन आलं. यानंतर 18 नंबरचं आपल्याला अक्षर शोधायचं आहे. 12 नंबरला काय होतं? यन होतं. मग आता आपण 13 नंबरला यम येईल. 14 15 16 17 आणि 18, म्हणजे 18 नंबरला यच हे अक्षर येणार आहे. 18 नंबरला यच आलं. यानंतर 22वं. आता 18 नंबरला यच आलं. 19 20 21 22, 22 नंबरला डी हे अक्षर येणार आहे. तर आपल्याला या अक्षरांचा वापर करून तर 22 नंबरला डी हे अक्षर येणार आहे. तर आपल्याला या अक्षरांचा वापर करून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, जे की ANHD हे लेटर्स आहेत. याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तो आपण आता बनवू. HAND म्हणजे हँड हा शब्द तयार होऊ शकतो. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्यातील पहिले अक्षर सांगा. त्यातलं पहिलं अक्षर असणार आहे यच. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरमाला या घटकावर असणारे काही महत्त्वाचे प्रश्न व या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये येऊन गेलेले प्रश्न पाहिले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.